दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील कडलास, नाजरा, हदीदसह अनेक गावात मोठा पाऊस झाला। पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। डाळिंबाच्या बागांना पावसाचा मोठा फटका बसलाय। युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकरी आणि घरात पाणी शिरलेल्या ग्रामस्थांना सरकारनं मदत करावी अशी मागणी केली आहे। संभाजीनगर शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। वाळूज, सेळको, टीव्ही सेंटर, पडेगाव परिसरात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय। जिल्ह्यातील ग्रामीण भागातही विजेच्या कडकडाटासह पाऊस झालाय। सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। मोह तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्यानं नदीकाठावरची शेती पाण्याखाली गेली। हातातोंडाशी आलेल्या पिकात छाती एवढं पाणी असल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। पैठणच्या लिमगाव फाटा ते ढोरकीन रस्त्यावर रिमझिम पावसामुळे चिखल झालाय। या चिखलामुळे दुचाकीस्वार घसरून पडतोय। 4 चाकी वाहनं रस्त्यामध्ये फसत असून काही वाहनं रस्त्याच्या खाली जात आहेत। सध्या पाऊस सुरू असल्याने या मातीच्या रस्त्यावर प्रचंड चिखल साचल्याने वाहनधारक अक्षरशः मेटाकुटीला आले। मालेगाव भागात असलेल्या गिरण तुडुंब भरलंय। धरणात दिंडोरी भागातून गिरणा आणि बागलान भागातून मोसम या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी येतंय। धरणातून 3714 क्युसेक वेगानं विसर्ग करण्यात आलाय। नाशिकच्या मनमाड शहर परिसरात पावसानं हजेरी लावली। सर्वत्र पाणीच पाणी झालंय। पावसामुळे सकल भागात पाणी साचल्यानं काढणीला आलेल्या खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला। कांदा रोपही खराब होण्याची शक्यता निर्माण झाली। असं असलं तरी नवीन लागवड केलेल्या कांद्याचा पावसाचा लाभ होणार आहे। भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे।